भाई आहे का अचानक आला तर कसं जायचं. आपण जो कराडचा ब्रिजचं काम चाललंय त्याच्या खाली आहे. तो ही परिस्थिती आहे. मेन इश्यू इथेच आहे. तो ब्रिज जो पण सुरू होत नाही तोपर्यंत इथे गर्दी राहणारच आहे. मी मगाशी सिटीमधून इकडे जाताना दुसरीकडून गेलो, पण येताना मला तिकडे जायचंय डेबिवडी फाट्याच्या रोडला. सो मी इकडे गाडी टाकली. इथे मला लगेच या रोडला येता आलं. पण जर तुम्ही जिथे सह्याद्री हॉस्पिटल किंवा कराडला रोड जातो पाठीमागच्या साईडला, जिथून हा ब्रिज सुरू होतोय, तिथं जर तुम्ही असाल तर तुम्हाला तिथे पाठीमागं 15 ते 20 मिनिट ट्रॅफिकमध्ये थांबावंच लागेल. कारण की एकदम 4 लाईनच्या 2 लाईन होत आहेत आणि 2 लाईन झाल्या की पाठीमागे हळूहळू हळूहळू ट्रॅफिक वाढत जातं आणि मग तुम्हाला वेळ लागतो. बऱ्यापैकी इथे सर्व्हिस रोड एक आहे आणि इथे हा एक रस्ता आहे. म्हणजे टोटल 4 लेन आहेत. त्याच्यामुळं कमी आहे. पण तो बॉटलनेक जो आहे तो पाठीमागच्या साईडला आहे. त्याच्यामुळे मेन ट्रॅफिक होतं. लवकर हा ब्रिज स्टार्ट व्हावा. काम तर कंप्लीट झालंय पूर्ण नांदलापूरपर्यंत. आणि जिथे हा ब्रिज संपतो तिथली काही कामं बाकी आहेत. ती कामं झाली की ब्रिज सुरू होईल. तरी मला असं वाटतं अजून 2 महिने काय सुरू होणार नाही. जर लवकर सुरू झाला तर चांगलीच गोष्ट आहे. तोपर्यंत आपल्याला हे असंच जावं लागेल. तरी आता बरीच परिस्थिती चांगली आहे असं म्हणायचं. नाहीतर इथे इतका जाम व्हायचा की खूप वेळ लागायचा. सो संध्याकाळी रविवारी किंवा ज्या काही जोडून सुट्ट्या येतात तिथून युजली बराच वेळ लागतो. जर कोल्हापूरकडून पुण्याला जर गाड्या जात असतील तर खूप वेळ लागतो. सध्या तसं तर नाही वाटत. आज रविवार आहे, सुट्ट्या पण संपल्यात. तर बघूया आपण काय ॲक्च्युअल परिस्थिती आहे. तिकडे जाणारी गर्दी संध्याकाळीच कळू शकेल. आता या टाईमला तर दिसत नाही एवढी गर्दी, पण संध्याकाळी कदाचित कळू शकेल की काय प्रॉब्लेम आहे तो. आता मला डेबेवाडी फाट्याला जायचं आहे. कृष्णा चॅरिटेबलच्या इथला जो चौक आहे तिथून मी राईट घेतलाय, पण त्याच्यासाठी पूर्ण हायवे थांबून मग या गाड्या तिकडे सोडतील. ही परिस्थिती आहे. जे लोक कराडमध्ये रेग्युलर प्रवास करतात त्यांना भाई आहे का अचानक आला तर कसं जायचं. पोलिसांनी पटकन फास्ट सोडला. 2 लेन एकदम रिकाम्या झाल्या. ही इथल्या लोकांची व्यथा आहे. पण ठीक आहे, आता हे थोडे दिवसच असेल. नंतर कदाचित लवकर सुरू होईल. लवकर सुरू झालं, पूर्ण ज्यावेळी कंप्लीट होईल त्यावेळी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ फक्त कृष्णाच्या तो जो ब्रिज आहे कराडमधला त्याचा अपडेट देण्यासाठीचाच होता. हो, हेच आहे. भेटूया आपण अशाच दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.